आनंद सर बाय. बाय 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 बाय. हे काय आनंद, काय घरी जायचा विचार नाही? अरे नाही, असं काय नाही सर, बसा ना. बसू. बर बस. सर मी निघतो. निघतोयस? हो, सर. अरे वा, मग आम्हाला कॉफी कोण देणार? सर मी देतो ना. अरे आणखी सर, लवकर. तुम्हाला थोडीशी. आणतो. अरे जेनी लिव्हिंग. Yes, sir. अरे वेट यार. जेनी, आनंद, खरंच आज राधिका वहिनींनी कमाल केली. अरे कसली कमाल केली आहे, बाप रे बाप. या गुरुच्या इगोची तर वाटच लागली. ऑफकोर्स किती चिडले होते ते. हा? आणि मला असं वाटतं राधिका मॅम इथून जरी गेल्या असल्या ना तरी तिथे घरी गेल्यावर नक्की काहीतरी मॅटर होणार आहे. गुरुना वेडा आहे त्या शनाया मागे. यावेळी पण तिचंच फॉल्ट होतं, पण ती व्यवस्थित गुंडाळून ठेवेल त्या गुरुला. आणि पाछू बधू होतू त्यानु त्या. येस सर. म्हणजे जो जहां था सब कुछ वैसे का वैसा ही रहेगा, कुछ भी बदलेगा नहीं. ही शनाया ना या सगळ्याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे तुझं आनंद. ती शनाया अतिशय धूर्त आहे. अपॉर्च्युनिस्ट. सर जॉब वरून तिला काढलं होतं तेव्हाच आठवतंय. गुरु सरांच्या नेचरचा फायदा घेऊन ती परत रिजॉईन झाली. कपूर सर असते ना तर तिला कधीच एंट्री दिली नसती ऑफिसमध्ये. मला राधिका वहिनींचीच काळजी वाटते. त्यांचं स्ट्रगल अजून संपलेलं नाहीये. संपणार पण नाही जोपर्यंत गुरु सुधरत नाही. काय बिचारा अथर्वाची हाल, त्या वहिनींचे हाल. तर मला वाटतं ना आपल्याला शनायला गप्प बसायला किंवा तिला गुरुच्या आयुष्यातून बाहेर काढायला काहीतरी करायला पाहिजे. आणि काहीतरी म्हणजे समथिंग ड्रास्टिक. नाही, बरोबर आहे तुझं आनंद, पण मला असं वाटतं की एक योग्य वेळ पाहून मग आपण राधिका वहिनींशी आधी बोलून घेऊ. सर बट बिफोर इट्स टू लेट. येस येस जेनी, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. पण काय? सर एक बोलू का मी? बोल ना. म्हणजे खूप दिवसांपासून हा थॉट माझ्या मनामध्ये येतोय. हा हा, बोल ना. सर मला असं वाटतं की राधिका मॅमला मेकओव्हरची गरज आहे. म्हणजे आता कसं सांगू सर मी. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, अपिअरन्स सर. कारण बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात सर. नाही, खरं आहे तुझं जेनी, पण इतका मॉडर्न पेहराव त्यांना जमेल? नो 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 सर, आय डोंट मीन की त्यांनी पूर्ण चेंज व्हायला पाहिजे. बट लिटिल थिंग्स सर, लाईक साडीची फॅशन किंवा साडीचा पॅटर्न, ज्वेलरी आणि स्मॉल स्मॉल थिंग्स सर. म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी प्लीजिंग वाटायला पाहिजे. दिस इज व्हॉट आय फील. हा वा 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 जेनी, तुम्ही बायकांना कधी कधी काय विचार करतात ना खूप अनप्रेडिक्टेबल असतात. बट सर इट्स इम्पॉर्टंट ना. शी इज अ बिझनेस लेडी नाव. 4 लोकांमध्ये त्यांची पर्सनॅलिटी प्रेझेंटेबल वाटायला नको का सर? दिस इज व्हॉट आय फील. टेल मी इफ आय एम रॉंग. नाही नाही जेनी, तुझा विचार काही अगदी आक्षेप घेण्यासारखा नाहीये. पण तुला असं वाटतं जेनी त्यांना हे सगळं जमेल, त्या बदलतील? सर त्यांना समजावून सांगावं लागेल. म्हणजे आय ट्राय टू टॉक टू हर. पण ते एकदा कन्व्हिन्स झाल्या ना तर करतील. सो बघा ना, त्या इंग्लिश शिकल्या, मग कॉन्टिनेंटल फूड बनवलं. आय थिंक कन्व्हिन्स झाल्या तर ही गोष्ट पण त्या एक्सेप्ट करतीलच. मग तूच कन्व्हिन्स कर वहिनींना. अँड यू आर द बेस्ट पर्सन ऍक्च्युअली टू कन्व्हिन्स कर. एक काम कर ना जेनी, आत्ताच जा ना. आत्ताच जा, त्यांच्याशी बोल, त्यांना कन्व्हिन्स कर. आणि जे काही हे चेंज ओव्हर करायचं आहे तर चेंज ओव्हर करून टाक. मेक ओव्हर सर. हा 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 मेक ओव्हर करून टाक. सो आय लिव्ह देम. ओके, ऑल द बेस्ट. बाय सर. आम्ही जरा कॉफी घेऊन तू पोच. ओके सर. येस. ओके बाय. बाय. काय सांगताय काय? हो. खरं सांगू, मी जेव्हा राधिकाला बॅग्स घेऊन जाताना बघितलं ना तेव्हा मला जाम टेन्शन आलं होतं.
आणि हेच विचारायला मी नाना नानींकडे गेले तर दरवाजातच त्या तिघींचा आवाज ऐकला. मग लगेच नानांना फोन केला आणि सगळं सांगितलं. हो, नाना नानींनी इतकं झापलं असेल समिधाला. समिधा लगेच राधिका वहिनींकडे गेली, त्यांना सॉरी म्हटली आणि घरी घेऊन आली. खरंच राधिकानी एका दगडात 3 पक्षी मारलेत, गुरु, शनाया आणि समिधा. मला राधिका वहिनींनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला इतका आनंद झाला. मला असं झालं होतं की कधी सांगतोय तुम्हाला, पण जरा गडबडीत होतो मी, त्यामुळे राहून गेलं. हो का? हो, काल आमच्या बँकेतल्या एका मुलीचा वाढदिवस होता, स्वप्नाली. तर मग बर्थडे सेलिब्रेशन्स होते आणि त्याच्यानंतर खूप उशीर झाला रात्री. मग मी तिला ड्रॉप करायला गेलो होतो. तिच्या त्या सगळ्या गडबडीत राहून गेलं तुम्हाला फोन करायचं. चांगलंय, मी निघते. का? आपण कॉफी पिणार होतो ना. तुमच्या त्या ऑफिस मधल्या मुलीला बोलवा ना कॉफी प्यायला. मी निघते. समिधा, पाणी घे. राधिका, मी समिधा, तू काही बोलण्याच्या आधीच मलाच तुझ्याशी बोलायचं. हे म्हणजे कसं आहे का, तुला असंच वाटलं असेल ना का मी घरातनं बाहेर पडायचं नुसतं नाटक केलं आणि लागलीच घरी आले. नाही, तू गैरसमज नको करून घेऊ. नाही, मला माहितीये का मी या घरात राहते ते तुला फारसं काही आवडत नाही, पण तू काळजी करू नकोस. मी खरंच लवकरात लवकर माझी दुसरी व्यवस्था करणार आहे. राधिका, जाऊ दे ना, झालं ते झालं आता. समिधा, मी खरंच सांगून राहिली, पण मला तुला एक सांगायचंय. आपल्याकडे एक म्हण आहे, सुसंगती सदा घडो, सृजनवाक्य कानी पडो. म्हणजे चांगल्या माणसाची संगत हवी आपल्याला. समिधा, तुला समजून राहिलं ना मी हे सगळं कुणाबद्दल बोलतेय ते? नाही म्हणजे शण्याच्या बरोबर राहशील ना तर अशी चुकत राहशील आणि सारखी माफी मागत राहशील. मला माहिती आहे समिधा, तू काही चुकीची नाहीये, तू काही वाईट नाहीये. या घरात मी राहते ते नाही पटत तुला, पण खरंच तू काही चुकत नाहीये. नाना नानी माझं कौतुक करतात, सून म्हणून तुला तुझ्याच घरात किंमत नाहीये. पण काळजी करू नकोस बाई, मी खरंच सांगून राहिले समिधा तुला, मी माझी खरंच व्यवस्था करीन. तुझी जागा तुला परत मिळवून दे.